नमस्कार, मी जयश्री तुमचं स्वागत करते या माझ्या चॅनलमध्ये. तर हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे डागरहित त्वचेसाठी घरगुती उपाय काय करायचे ते. तर माझं पूर्वी पार्लर होतं. जवळजवळ 2005पासून मी कोरोनापर्यंत पार्लर चालवलेलं आहे आणि नंतर मी बंद केलेलं आहे. तर माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा व्हावा, जे समाजामधून मला मिळालेलं ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं, हाच याचा मागचा उद्देश आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. डागरहित त्वचेसाठी घरगुती उपाय. बाजारात भरपूर सौंदर्य प्रसाधनं मिळतात, पण त्यामध्ये केमिकल असतात आणि कधीकधी ते तुम्हाला हानिकारकसुद्धा होऊ शकतात. तुमच्या स्किनला ते सूट होतीलच असं नाही आहे. पण आपण जे आपल्या घरामध्येच काही औषधी, किचनमध्ये औषधी आपल्याला मिळतात, तर त्याच वापरून आपण आपला चेहरा स्वच्छ आणि छान ठेवू शकतो. तर तशाच काही घरगुती उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर एक अर्धा बटाटा घ्यायचा. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. एक लिंबू घ्यायचं आणि बटाटा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा. त्यामध्ये त्या लिंबाचा रस मिसळायचा आणि हे मिश्रण हलक्या हाताने हळूवारपणे चेहऱ्याला लावायचं. हळूवार मसाज करायचा. 20 मिनिट ठेवायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि अजून एक उपाय सांगते. 1 चमचा मुलतानी माती घ्यायची. ओरिजिनल माती असते, खडा असतो तो घ्यायचा आणि पाण्यामध्ये विरघळून त्याला पेस्ट करायची. त्याच्यामध्ये 1 टोमॅटोचा गर मिसळून घ्यायचा, 1 चमचा, आणि याचं पेस्ट तयार करून ती चेहऱ्याला चांगल्या प्रकारे लावावी. म्हणजे खालून वरच्या दिशेने लावायची आहे आणि 10 मिनटानंतर थंड पाण्याने धुवावी. यानेसुद्धा तुमच्या त्वचेची रोमछिद्रे संकुचित होतात. आणि अजून एक सांगते. 1 बटाटा व अर्धी काकडी वाटून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा व किमान 25 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तर हे झाले घरगुती उपाय. असे बरेच घरगुती उपाय मी तुम्हाला यापुढे पण सांगणार आहे. केसांसंबंधी, फेशियल वगैरे सर्व सांगणार आहे. पण आता तुम्ही एवढेच उपाय करा. आणि ज्यांची स्किन खराब असेल किंवा फोड झालेले असतील, पस झालेला असेल, तर त्यांनी अजिबात हे उपाय करायचे नाही आहेत. कुणाची ट्रीटमेंट चालू असेल त्यांनीसुद्धा करू नये. नॉर्मल त्वचा असेल त्यांनीही उपाय करावेत. घरगुती उपाय आहेत, आणि काही होत नाही. पण ज्यांना खरंच ह्या उपायांनीसुद्धा त्रास होत असेल त्यांनी हे उपाय अजिबात करू नयेत. आणि हे उपाय खूप चांगले आहेत. घरामध्येच ते पदार्थ असतात. फक्त घेताना खराब वगैरे घेऊ नका. चांगला टाईट टोमॅटो घ्या, बटाटा टाईट घ्या, मुलतानी माती ओरिजिनल घ्या. खडा असतो, बाजारात मिळतो, तो खडा आणला तर तुम्हाला खूप फरक पडेल. आणि अशा भरपूर माझ्याकडे अशा टिप्स आहेत तुम्हाला सांगण्यासाठी, की जेणेकरून तुमची त्वचा, केस हे खूप चांगले राहतील. तर हे उपाय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा चेहरा स्वच्छ धुणार आणि त्यानंतर तुम्ही उन्हामध्ये जायचं नाही आहे, तेवढी काळजी घ्यायची. आणि ॲलोवेरा जेल असेल तुमच्याकडं तर त्यांनी थोडंसं चेहऱ्याला असं दाबून वगैरे असं लावायचं. कापसावरती थोडंसं घेऊन, किंवा मग अष्टजंड असेल किंवा टोनर असेल, त्याने तुमची रोमछिद्र बंद होतात. तर तसं करायचं आहे. आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची आपण पुन्हा एकदा पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.